तुम्हा मुलांपुढे आम्ही कधी कुठल्याही बाबतीत हात पसरलेले नाही आणि यापुढेही पसरणार नाही. घाबरू नका तुम्ही दोघं. राहिला प्रश्न या जमिनीचा, तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते हे आणि मी बघून घेऊ. तुम्ही काळजी करू नका. आई, पण हे तुम्ही आत्ता म्हणताय. उद्या जर या जमिनीचा काही प्रॉब्लेम झाला ना, तर तुम्ही सगळे आमच्याकडेच येणार आहात. नाही येणार. तुम्हा दोघांकडे नक्कीच नाही येणार. माझ्या नवऱ्याने पै पै गोळा करून ही जमीन विकत घेतली. या जमिनीचं महत्व तुम्हा दोघांना कधीच कळणार नाही. तुम्हाला निक्षून सांगते, तुम्हाला जर या बाबतीत स्वतःची मनमानी करायची असेल ना, तर ताबडतोब या घराच्या बाहेर व्हा. आई, हो, जाणारच आहोत आम्ही. तुमची सख्खी मुलं तुमच्या सोबत राहत नाहीत ना, म्हणून डोकी फिरली आहेत तुमची. संतोष, तो अनाथ मुका त्याच्याबरोबर राहताय ना, त्याच सगळं ऐकताय ना. हे बघा बाबा, त्याचं जर ऐकत राहाल ना, तर नुकसान करून घ्याल. आणि एक दिवस तुम्हाला माझं बोलणं आठवेल आणि पश्चाताप होईल की संतोष म्हणत होता ते बरोबर होतं. ऐकलं असतं तर बरं झालं असतं. संतोष, आता जरा गप्प बस. आमच्या पश्चातापाची काळजी तुला करण्याची काही गरज नाही, कारण असा दिवस कधीच येणार नाही. आई, तुम्हाला तर माहितीये रागाच्या भरात ते काय बोलू. वीणा, अगं त्याचं हे बोलणं काही नवीन नाही आमच्यासाठी. तू नको जीवाला लावून घेस. ये तू. येते. चल सिंचना. यांना जर आपलं ऐकायचंच नसेल तर इथे थांबून तरी काय उपयोग ना. चल हॅरी, चल. दादा, हॅरी, अरे पण ऐक. सिंचना, असू दे बाळा.